व्हिडिओ जर पाहिला असेल पूर्वीचा, तर मी डॉन बॉस्को शाळेत जे फुटपाथ आहे शास्त्रीनगरचं, ते लोक पार्किंगसाठी यूज करताय याची कंप्लेंट केली होती. व्हिडिओसुद्धा टाकला होता, पोलिसांनासुद्धा टाकलं होतं. तेव्हा मला जेव्हा पोलीस भेटले चौकातच, तिथून जस्ट 50 मीटर लांब, ते मला बोलले की तुम्ही ॲपमध्ये टाका. पण मी म्हणजे जर पोलीसवाले माझ्या समोर उभे आहे आणि तिथून 40-50 मीटर जर लांब आहे, तर मी ॲपमध्ये का टाकू? गोल गोल घुमून तुम्ही नागरिकाला का फिरवताय? दुसरी गोष्ट, आज 2 दिवस झाले त्या गोष्टीला. परत तिथं 10 ते 12 टू व्हीलर ह्या पार्क केलेल्या होत्या. मी तिथं पोलीस अवेलेबल नव्हते आज, ते ट्रॅफिकच्या याच्यात बिझी होते. तर मी आज त्यांच्या कॉल सेंटरवर फोन केला, शास्त्रीनगरच्या कॉल सेंटरवर, ट्रॅफिक पोलीसच्या. ते मला म्हणतात, मॅडम तुम्ही मेल टाका, PTP ॲपमध्ये टाका. म्हणजे नागरिकांना काही प्रॉब्लेम असला तर नागरिकांनी मेल टाकायचा, कॉल करायचा, टेक्स्ट मेसेज करायचा, व्हॉट्सअप करायचा, अजून ह्यांना काही ऑप्शन असेल ते करायचं. म्हणजे तेव्हा हे काम करणार. गव्हर्नमेंटचे जेव्हा कामं असतात तेव्हा नागरिकांनी पण त्यांना म्हणायला पाहिजे, आम्हाला मेल टाका, आम्हाला टेक्स्ट मेसेज करा, आम्हाला हे करा, ते करा. नागरिकांना काही येड्यात समजलं आहे का या लोकांनी? ही माझी कंप्लेंट आहे. तुमच्या पोलीसवाल्यांना जर कॉल मेल हे सगळं करूनच नागरिकांना फसवायचं असेल ना, तर कामं करणं बंद करून टाका. नागरिक आपापल्या हाताने तिथं कंप्लेंट करायला पाठवू द्या. मग नका येऊ तिथं ॲक्शन घ्यायला की नागरिकांनी का मध्यस्थी केली, नागरिकांना का यांच्या गाड्या पाडल्या म्हणून. आता याच्यावर कंप्लेंट झाली पाहिजे. थर्ड टाईम जर डॉन बॉस्को शाळेसमोर गाड्या पार्क दिसल्या तर मी कंप्लेंट केल्याशिवाय राहणार नाही. ऑफिशियल कंप्लेंट. फुटपाथ हा लोकांना चालण्यासाठी आहे, कोणत्या प्रायव्हेट शाळेंना पार्किंगसाठी नाही आहे. आणि पोलीस त्यांना सपोर्ट करत आहे हे दिसतं आहे मला त्याच्यामध्ये. नाही तर त्याच दिवशी पोलीस जर बोलले असते त्यांना 2 दिवसापूर्वी, तर त्यांनी आज पार्क तिथं गाड्या केल्या नसत्या. धन्यवाद.